नमस्कार. नवा दिवस नवा विषय घेऊन परत एकदा वाटाड्या प्रशिक्षण केंद्र लातूरच्या विद्यमान मी आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी आलोय. बाबांनो, आजचा जो काही विषय मी आपल्या समवेत मांडतोय, हा विषय मांडत असताना बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की आमच्याकडे भांडवल नाहीये, आमच्याकडे जे काही आहे वेळेचा अभाव आहे. बऱ्याच जणांचा प्रश्न हाही असतो की सर, सगळं करायची इच्छा आहे पण पैसा असला तरी डेअरिंग करण्याची इच्छा नाहीये. अशा सगळ्यांसाठी आज तमाम जे काही आहेत ते ग्रामीण भागातले असो या शहरी भागातले असो अथवा आपल्या कॉलनीमधलं सकाळचा फावला वेळ असो, गार्डनच्या बाजूला असो, रस्त्याच्या बाजूला झाडाखाली थांबून असो, कुठेही या उद्योगाला आपल्याला सुरुवात करता येऊ शकते. आणि हा उद्योग जो काही आहे अजरामर असा उद्योग आहे, जो तुम्हाला आवडणारा उद्योग आहे की बारमाही चालणारा हा उद्योग आहे. वर्षभरामध्ये हा एकमेव उद्योग चालतो की मोठ्या प्रमाणावरती याला प्रचंड मोठ्या प्रमाणावरती मागणी आहे. हा उद्योग जो काही आहे तो म्हणजे नेमका कसा आहे, गरिबांना परवडणारा आहे आणि श्रीमंतांना आवडणारा असा हा उद्योग आहे. आणि या उद्योगाची ओळख करून देण्यासाठी मी आपल्याला घेऊन जातोय महाराष्ट्रातल्या या राईस संस्कृतीमध्ये. बाबांनो, महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारचे राईस जे काही आहेत ते आपण बघतो आहोत. ते वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे राईस जे काही आहेत ते प्रसिद्धीच्या झोत्यामध्ये आहेत आणि तिथं गेलं की त्याची चव चाखल्याशिवाय पुढे जाता येत नाही. त्यामध्ये आमचा खानदेशी राईस आहे, जो खानदेशी राईस बरोबरच आलू भात जो काही हिंगोलीचा आहे, सोबत वारंग्याची खिचडी आहे. पण या सगळ्यांवर अधिराज्य करणारं आणि महाराष्ट्र नव्हे तर कर्नाटक आणि आंध्राच्या पूर्ण असंख्य गावामध्ये चालणारं एकमेव राईस म्हणजे निलंगा राईस आहे. आणि या निलंगा राईस या उद्योगाची मांडणी करण्याच्या दृष्टिकोनातनं मी आज आपल्या समवेत आहे. बाबांनो, निलंगा राईस ही याची एक वेगळी ओळख. आज महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातनं लातूर जिल्ह्यातला एक निलंगा तालुका आहे आणि निलंगा तालुक्यामध्ये एक राईसची संस्कृती आहे की दिवसागणिक किमान 40 पोते जवळपास राईस हा अख्ख्या निलंग्यामध्ये तयार केला जातो आणि हजारो लोक ते राईस आवडीनं खातात. आणि त्या संस्कृतीमध्ये सगळ्यात आवडता नाश्त्याचा घटक म्हणून या राईसकडे बघितलं जातं, ते निलंगा राईस आहे. आणि आज महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्राच्या असंख्य ठिकाणी जो काही आपण गेल्यानंतर मला राईस खायचा आहे, तो निलंगा राईस खायचा आहे, या पद्धतीची भूमिका तुम्हाला बऱ्याच ठिकाणी आपल्याला निश्चित पद्धतीने बघायला मिळेल. असा हा निलंग्याचा ऐतिहासिक राईस आहे. आणि यामध्ये निश्चित पद्धतीने या उद्योगाला आपल्याला सुरू करत असताना याची संकल्पना आपल्याला समजून घ्यावी लागेल की इतर राईसपेक्षा निलंगा राईस हा वेगळा कसा आहे. निलंगा राईसचं 2 ते 3 घटक आहेत, याची रेसिपी वेगळी आहे. याच्यामध्ये येणारे घटक जे काही आहेत ते वेगवेगळ्या स्वरूपाचे आहेत. आणि यासोबतच जे काही आहेत यामध्ये आपल्याला निलंगा राईस तयार करत असताना की कुठल्या पद्धतीचा तांदूळ आपल्याला वापरावा लागणार आहे, यासोबतच जे काही आहे याच्यामध्ये इतर घटक कोणकोणते आहेत याचा आपल्याला सखोल अभ्यास या ठिकाणी करावा लागणार आहे. प्रत्येक राईस करण्याची पद्धती वेगळी असते, पण निलंगा राईसमध्ये दम देणे हा प्रकार असतो. यामध्ये आपल्याला निश्चित पद्धतीनं चुलीवरती, खास हा निलंगा राईस जो काही आहे तो भट्टीवरती, चुलीवरती हा राईस तयार केला जातो. आणि त्यामध्ये दम देण्याची जी काही पद्धत आहे ती अनोखी असल्यामुळं हा राईस जो काही आहे तुम्हाला कुठल्याही पद्धतीनं ऑइली हा राईस लागणार नाही. आणि लोकांना प्रचंड आवडणारा, कुठल्याही पद्धतीनं वरती कुठलाही घटक न घेता, अर्थात भाजी वगैरे सारखा घटक न घेता सहजरित्या एक व्यक्ती किमान 4 ते 5 प्लेट हसत खाऊ शकणारा हा निलंगा राईस आहे. आणि या निलंगा राईसची निर्मिती आपल्याला करता येऊ शकते. बाबांनो, आपण पाहतो आहोत पेपरवाल्यापासून ते बिझनेसमॅन पर्यंत प्रत्येक जण बाहेर पडतो आहे. आणि बाहेर पडून सकाळचा नाश्ता जो काही आहे बहुसंख्य लोक जी काही आहेत ते बाहेर करता आहेत. आणि त्यातनंच जे काही आहे आज आपण बघतो आहोत सकाळी 6 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत आपल्याला या निलंगा राईस निर्मितीच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं अर्थार्जन करता येऊ शकतं. हे वाटाड्यानं अनेक प्रयोगांती आणि यशांती सिद्ध केलेलं आहे. बाबांनो, यामध्ये सांगत असताना मी आपल्याला क्लिअर करतो की सकाळी 5:30ला निलंगा राईसच्या निर्मितीचं काम सुरू होतं. 6 वाजेपर्यंत हा राईस तयार होतो. 6 वाजता हा राईस सुरू झाला तर अवघ्या 10 वाजेपर्यंत आपल्या काउंटरवरनं किमान 25 ते 30 किलोचा राईस जो काही आहे तो विकला जातो. आणि निश्चित पद्धतीनं आपल्याला या उद्योगासाठी लागणारं भांडवल जे काही आहे अत्यल्प 5,000 रुपयाच्या घरामध्ये आहे. आणि 5,000मध्ये आपल्याला या उद्योगाला सुरुवात करता येऊ शकते. आणि सोबत जर याचा अर्थशास्त्र जर अभ्यासलं तर एकंदरीत त्याच्यामध्ये आपल्याला किमान 3,000 पासून ते 5,000 रुपयाचं दिवसागणिक अवघ्या 3 तासाच्या कालावधीमध्ये उत्पन्न आपल्याला घेता येऊ शकतं. अशा पद्धतीचं हा आगळा वेगळा राईस जो काही आहे तो आपल्याला निश्चित पद्धतीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही आपण सुरू करू शकतो. अथवा भारतामध्ये सुद्धा निलंगा राईस हा आवडीनं खाल्ला जाईल अशा पद्धतीचा हा राईस आहे. त्यामुळं याचं अनोखं प्रशिक्षण वाटाड्यामध्ये आयोजित केलेलं आहे.
बाबांनो, निलंगा राईसच्या संदर्भामध्ये आपल्याला व्यवस्थितरित्या इतंभूत माहिती देऊन आपल्याला अर्थार्जनाची नवी संधी आपल्याला या ठिकाणी प्राप्त होतीये. तमाम शेतकऱ्यांना माझं निवेदन आहे बाबांनो की समस्यांना घाबरून मागं पळण्यापेक्षा समस्यावर मात करत पुढे सरकता येऊ शकतं. आवर्जूनपणे एवढं सांगेन शेतकरी बांधवांनो की आपण एक पोते जर सोयाबीन पिकवलं तर आपल्याला 4 महिन्यानंतर 700 ते 800 हार्डली 1200 रुपये तुम्हाला शिल्लक राहत असतील. पण हा असा उद्योग आहे, सकाळी 6 वाजता तयार केला, 10 वाजता विकला तर किमान आणि किमान 2 ते 2.5, 3, 5 हजारापर्यंत आपली उलाढाल याच्यामध्ये होत असते. बाबांनो, यामध्ये परत सांगतोय, यामध्ये सगळं टेस्ट ओरिएंटेड जो काही आहे हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. जोपर्यंत याला बेटर टेस्ट तुम्ही देणार नाही तोपर्यंत तुमचा कस्टमर इथं येणार नाही. या उद्योगाचं रहस्य म्हणजे नेमकं काय आहे? जोपर्यंत यामध्ये जो उद्योजक आहे जोपर्यंत स्वतः शेफ होत नाही तोपर्यंत हा उद्योग सेफ होत नाही. याचा अर्थ प्रत्येक मालकाला निलंगा राईस तयार करता आला पाहिजे. या दृष्टिकोनातनं तमाम शेतकऱ्यांनी, तमाम माझ्या सुरक्षित बेरोजगारांनी आपल्या फावल्या वेळेमध्ये अवघ्या सकाळी 6 ते 10च्या कालावधीमध्ये आपण चांगल्या पद्धतीचं अर्थार्जन करून आपल्या ज्या काही आर्थिक समस्या असतील आणि आपल्या प्रगतीचं घोतक म्हणून या निलंगा राईसकडे आपल्याला बघता येऊ शकतं. आणि याचं एकंदरीतच अवघ्या 3 ते 4 तासाचं लाईव्ह प्रॅक्टिकल त्या ठिकाणी जाऊन आपण प्रशिक्षण घेऊन भारताच्या अथवा जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये जे भारतीय लोक राहत असतील त्यांना जर आपण निलंगा राईस जरी विक्री करण्याचा प्रयत्न केला तर त्यातनं चांगल्या पद्धतीनं अर्थार्जन होऊ शकतं, यात काही शंका नाहीये. मित्रांनो, यासाठी वाटाडे आपल्याला एवढंच सांगतोय की आपण बेरोजगार न राहता आपण रोजगाराची निर्मिती करण्याच्या दृष्टिकोनातनं निश्चित पद्धतीनं या व्यवसायाकडे, या उद्योगाकडे वळून आपण फावल्या वेळेमध्ये आपण उद्योजक होऊ शकतो, यात काही शंका नाहीये. म्हणून सांगतोय, गरीब हो या रईस, बनाव निलंगा राईस. या पद्धतीनं आज तमाम महाराष्ट्रातल्या नवउद्योगांना, उद्योजकांना मोठ्या प्रमाणावरती 1-2 लाखाच्या फ्रँचायझी घेऊन 2-3 हजार कमवण्यापेक्षा अत्यल्प आणि अत्यल्प 5 हजाराच्या भांडवलामध्ये हा उद्योग आपल्याला करता येऊ शकतो, हे या ठिकाणी सांगेन. आणि लक्षात ठेवा, चल चल पुढे गड्या, तुझ्या सोबतीला वाटाड्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.